श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोनोग्राफी एक वरदान या विषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. श्रोते हो नमस्कार. सोनोग्राफी हे मानवी जीवनाला लाभलेलं एक उत्तम वरदान असं तंत्रज्ञान आहे. गुड पेशंट केअर स्टार्ट्स विथ करेक्ट डायग्नोसिस. अर्थात योग्य उपचारांची सुरुवात ही योग्य निदान झाल्यावरच होते. पेशंटची ट्रीटमेंट, रुग्णाची ट्रीटमेंट ही सोनोग्राफीच्या रिपोर्टवर अवलंबून असते. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपला सोनोग्राफी रिपोर्ट योग्य असला पाहिजे. सोनोग्राफी रिपोर्ट हा एका रिलायबल आणि हुशार सोनोलॉजिस्टकडून करून घ्यायला पाहिजे, ज्याला खूप जास्त पेशंट्स बघितल्याचा आणि निरनिराळ्या केसेस बघण्याचा उत्तम अनुभव असेल. अशा सोनोलॉजिस्टकडून जर सोनोग्राफी तुम्ही करून घेतली तर तो रिपोर्ट योग्य आणि उत्तम असण्याची शक्यता खूप जास्त आहे. सोनोग्राफीचं मशीन हे सुद्धा उत्तम असलं पाहिजे उत्तम रिपोर्टसाठी. कारण जर चांगलं मशीन नसेल, आपल्याला दिसलंच नाही आतमधलं काही, तर आपण कसं रिपोर्ट करणार? त्यामुळे उत्तम दर्जाचं सोनोग्राफी मशीन हे अत्यंत आवश्यक आहे. आता सोनोग्राफी, USG आणि अल्ट्रासाऊंड या सगळ्या गोष्टी एकच आहेत. सोनोग्राफी ही ध्वनी तरंगांचा उपयोग करते निदान करण्यासाठी. त्यामुळे ती अत्यंत सुरक्षित आणि नॉन इन्व्हेजिव्ह, म्हणजे आपल्या शरीरात कुठलीही गोष्टचं इंजेक्शन वगैरे न देता वरून केली जाणारी तपासणी आहे आणि सगळीकडे खूप इझिली अवेलेबल आहे. म्हणून बऱ्याच आजारांच्या निदानाकरता सोनोग्राफी ही फर्स्ट चॉईस ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणून वापरली जाते. आणि सोनोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचे रेडिएशन नसल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सोनोग्राफी कितीही वेळा आपण सेफली करू शकतो. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की सोनोग्राफी फक्त बायकांची होते, सोनोग्राफी फक्त प्रेग्नन्सीमध्ये होते. तर तसं अजिबातच नाही आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सोनोग्राफीज होतात आणि शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाची सोनोग्राफी होऊ शकते. जसं की पोटाच्या सोनोग्राफीमध्ये आपण लिव्हर, किडनी, पँक्रियास म्हणजे स्वादुपिंड, स्प्लीन आणि आतडी, लहान आतडं, मोठं आतडं हे सगळं बघू शकतो. या सगळ्या गोष्टींना झालेले आजार किंवा या गोष्टींमध्ये असलेलं ट्यूमर, इन्फेक्शन, गळू झालेले, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोनोग्राफीमध्ये बघू शकतो. आणि एकदा त्याचं डायग्नोसिस झाल्यानंतर त्याच्याप्रमाणे त्याचे उपचारही होतात. पेल्विस सोनोग्राफी यामध्ये आपण नेमकं काय बघतो तर गर्भाशय आणि स्त्रीबीज आणि त्याच्या आजूबाजूचे अवयव ह्या गोष्टी आपण बघतो. ह्याच्यामध्ये गर्भाशयाला गाठी आल्या आहेत का, गाठी आल्या असतील तर त्या साध्या आहेत की कॅन्सरच्या आहेत, गर्भाशयाचा कॅन्सर, बीजांडाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या ग्रीवेचा म्हणजे तोंडाचा कॅन्सर, या सगळ्या गोष्टी सोनोग्राफीमधून या सगळ्याचं निदान होऊ शकतं. एक मोठा उपयोग सोनोग्राफीचा म्हणजे वंध्यत्वाचे जे उपचार असतात, जसं की स्त्रीबीज बनलंय की नाही, मोठं झालंय का आणि फुटलंय का हे बघायला. तसंच सोनोग्राफी असिस्टेड प्रोसिजर्स असतात, जसं की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण स्त्रीबीज काढून घेणे बाहेर, त्याला बाहेर फलन करणे आणि सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली ते फलित बीज पुन्हा गर्भाशयात सोडणे. या सगळ्या गोष्टींसाठी सोनोग्राफी हे अतिशय उत्तम माध्यम आहे. अशा प्रकारे सोनोग्राफी हे एक अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे, ज्याच्याद्वारे निदान आणि उपचार अशा दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. हे झालं इन जनरल सोनोग्राफीबद्दल. तर श्रोते हो, उद्याच्या भागात आपण गर्भारपणात सोनोग्राफीचा उपयोग कसा केला जातो याबद्दल जाणून घेऊया. नवजीवनाची झलक. श्रोते हो, आत्ताच आपण सोनोग्राफी एक वरदान या विषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.